बुंदेलखंडातील आहारजी क्षेत्रावर 9 सुंदर मंदिरं आणि पार्श्वोदय तीर्थावर भगवान पार्श्वनाथांचं दर्शन आपल्याला घडतं. खंडरगिरी पर्वतावर सगळ्या मूर्त्या भंगलेल्या आहेत, पण पायथ्याशी मात्र एक भव्य असं जिनालय आहे. चंदेरीच्या वेद्या तर काय वर्णाव्या, अतिशय अप्रतिम अशा सुंदर अशा वेद्या. मंदिराच्या कळसाचं बांधकाम करत असताना कळसामध्ये ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत, अख्खीच्या अख्खी वेदीच जी आहे ती सापडली आहे, ज्यामध्ये अतिशय प्राचीन अशा मूर्त्या आहेत आणि सोन्याच्या देखील मूर्त्या त्यामध्ये सापडलेल्या आहेत. सध्या भुयारामध्ये या वेदीची प्रतिष्ठा केलेली आहे आणि मंदिर आहे चोबीसीचं प्रसिद्ध असं मंदिर. चोबीसी मंदिरात तीर्थंकरांच्या शरीराचा ओरिजिनल जो रंग होता त्याच रंगाची दगडं वापरून त्या तीर्थंकरांच्या मूर्त्या केलेल्या आहेत. अतिशय क्षेत्र श्री थुवुंजी, अतिशय मोठा असा परिसर, अतिशय प्राचीन 12व्या शतकातली सगळी मंदिरं. विद्यासागर महाराजांनी या क्षेत्राचा विकास केला आणि आता सुधासागर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्राला दर्शनोदय तीर्थ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मूलनायक भगवान आदिनाथांची 28 फूट मूर्ती, एका सज्जनाला दृष्टांत झाला आणि त्याने एकट्याने ती मूर्ती उभी केली असं म्हणतात. अतिशय दुर्मिळ आणि अतिशय वेगळ्याच अतिशय प्राचीन अशा प्रतिमा, अरहनाथ भगवान, शांतीनाथ भगवान, महावीर भगवानांच्या प्रतिमा इथे बघायला मिळतात, ज्या दुसरीकडे आपल्याला सहसा आढळून येत नाहीत. मूलनायकाच्या मंदिरात आजही मध्यरात्री घुंगरांचे आवाज येतात, मधुर गायनाचे आवाज येतात असं तिथले स्थानिक लोक सांगतात. आणि अतिशय सुंदर असं क्षेत्र, अतिशय रम्य आणि आल्हाददायक वातावरण असलेलं क्षेत्र म्हणजे श्री पपोराजी. 105 मंदिरांची वंदना करून देखील थकवा जाणवत नाही, तर उलट मन हे प्रफुल्लित होतं, उत्साह वाटतो. अतिशय युक्त 2 बावडी म्हणजे विहिरी आहेत की ज्यांच्या कथा तिथे फार फेमस आहेत. खूप साऱ्या मंदिरांचे अतिशय देखील तिथे सांगितल्या जातात. एका मंदिरात गर्भधारण केलेली सिंहीण 6 महिन्यापर्यंत राहिली होती, पण तिने यात्रेकरूंना कधी त्रास दिला नाही. मूलनायक भगवान आदिनाथ भुयारात विराजमान आहेत. महावीरांची अतिप्राचीन प्रतिमा आहे. खूप साऱ्या प्राचीन प्रतिमांचं दर्शन पपोराजीला घडतं. रथाच्या आकाराचं असलेलं रथमंदिर. 105 मंदिरात विविध प्रकारचं आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतं. गोलाकोटला सुधासागर महाराजांनी झरोक्यातून बाहेर काढलेली प्रतिमा आणि मंदिर खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. सोनागिरीला तर गेल्याबरोबर आपल्याला पहाडवंदनीचीच ओढ लागते. चंद्रप्रभू भगवानांचं समवशरण 17 वेळा इथे आलेलं आहे आणि कुमार नंग अनंग मुनीश्वर इथून मोक्षास गेले आहे. पहाडावरचं चंद्रप्रभूंचं मंदिर इतकं सुंदर आहे की त्या मंदिरातून तर पायच निघत नाही. अति प्राचीन अशी भगवानांची प्रतिमा तिथे आपल्याला तिथे प्रतिमेचं दर्शन घडतं. अगदी सहजपणे सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण 77 मंदिरांची वंदना करून पहाडावरून कधी खाली उतरतो आपल्यालाच कळत नाही. भगवानांच्या दर्शनाची ओढ कदाचित या मोरांनाही असावी, म्हणून ठिकठिकाणी आपल्याला सोनागिरीच्या पहाडावर खूप सारे मोर जे आहेत ते दिसतात आणि आपल्या मनाला हे मोर देखील आनंद देतात. ग्वाल्हेरचा गोपांचल पर्वत. औरंगजेबाने सगळ्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या आहे, पण 40 फूट उंचीची पद्मासनातली पार्श्वनाथांच्या मूर्तीला तो हातही लावू शकला नाही. मधमाशांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला परतवून लावलं. बाकी सगळ्या मूर्त्या मात्र भंगलेल्या स्थितीत आहे. सोन्याचा वर्ख वापरून अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे आहे ग्वाल्हेरचं सुवर्ण मंदिर. अतिशय सुंदर असं काम इथे आढळतं. हा आहे ग्वाल्हेरचाच जयविलास पॅलेस. माधवरावजी सिंधिया यांचा हा पॅलेस. शिंदे राजघराण्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. तसंच त्यांची लाईफस्टाईल कशी होती, अगदी राजेशाही थाट कसा होता हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि आता या महालाच्या भव्यतेने आपण विस्मयचकित झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय सुंदर असा हा जयविलास पॅलेस जो आहे तो ग्वाल्हेरची शान आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. अतिशय क्षेत्र पीना 12. अतिशय प्राचीन असं क्षेत्राचं विकास आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांनी केला आणि हे क्षेत्र भरभराटी झालं. अतिशय सुंदर मंदिर आहे. अतिशय प्राचीन अशा मूर्तींचं दर्शन देखील इथे घडतं. मूर्तींबद्दलच्या अतिशयाच्या अनेक चमत्कारिक आख्यायिका देखील इथे सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडनं इथे कळल्या.
तसंच महाराजींच्या वास्तव्यात देखील इथे खूप सारे चमत्कार होत होते, गावात चमत्कार होत होते. त्याच्या देखील अनेक सुरस अशा कथा इथे ऐकायला मिळाल्या. मी तर म्हणेल की बुंदेलखंडाची आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच करावी यात्रा, कारण ही यात्रा नक्कीच वाढवणार आहे आपल्या जगण्यातल्या सुखाची मात्रा. धन्यवाद. जय जिनेंद्र.